गेल्या 4 दशकांपेक्षा अधिक काळापासून लाल आतंक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नक्षलवादाच्या कचाट्यातून आता देश जवळजवळ मुक्त झाल्याची घोषणा देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी केली। महाराष्ट्रामध्ये नक्षलवादाने सर्वाधिक पीडित असलेल्या गडचिरोलीमध्ये आता पोलिसांच्या रेकॉर्डवर अजूनही 6 सशस्त्र माओवादी शिल्लक आहेत, मात्र त्यांच्या हालचाली पूर्णपणे बंद आहेत। पाहूयात या संदर्भातील विशेष रिपोर्ट। 4 दशकांपेक्षा अधिक काळापासूनचा लाल आतंक संपला। नक्षलवादाच्या कचाट्यातून आता देश मुक्त। दुर्गम आदिवासी भागातील नागरिक आता घेणार मोकळा श्वास। जल, जंगल, जमीन आमची आहे आणि यावर आमचाच अधिकार आहे असं सांगत 1980च्या दशकात तत्कालीन आंध्र प्रदेशमधून नक्षलवाद्यांनी गडचिरोलीच्या घनदाट जंगलात आपले हातपाय पसरले। अविकसित भागातील अशिक्षित आदिवासींना आम्हीच तुमचे तारणहार असल्याचं सांगत त्यांच्यावर माओवादी विचारसरणीचा पगडा निर्माण करण्याचा प्रयत्न केला गेला। ज्यांनी विरोध केला त्यांना मृत्यूदंडाची शिक्षा दिली गेली। पोलिसांना आपले शत्रू मानूनच या माओवाद्यांनी गनिमी काव्यानं त्यांचीही हत्या करत पोलिसांचा शस्त्रसाठा देखील लुटला। यामुळे सन 2000च्या दशकापर्यंत गडचिरोलीसह पूर्व विदर्भातील अनेक जिल्ह्यांपर्यंत माओवाद्यांच्या दहशतीची धग पोहोचली होती। गडचिरोलीत आतापर्यंत 214 पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना या लढ्यात वीरमरण पत्करावं लागलं। याशिवाय 559 नागरिकांना सुद्धा आपला जीव गमवावा लागला। 214 अधिकारी आणि अंमलदार या पूर्ण माओवाद विरुद्ध लढाईमध्ये त्यांना वीरमरण प्राप्त झाले आहे। त्यामध्ये सीआरपीएफ, एसआरपीएफ आणि जिल्हा पोलीसचे आमचे अधिकारी आणि अंमलदारचे समावेश आहे आणि त्या व्यतिरिक्त 559 नागरिकांना निष्पाप हत्या माओवाद्यांनी त्या माओवाद चळवळीमध्ये केलं होतं। माओवादाची ही कीड दूर करण्यासाठी गृह विभागानं 2005 मध्ये आत्मसमर्पण योजना आणली होती। त्यात शस्त्र खाली ठेवून शरण येणाऱ्यांचे गुन्हे माफ करण्यासोबतच त्यांचं पुनर्वसन करून सामान्य नागरिकाप्रमाणे जीवन जगण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली। पण त्याला अपेक्षित प्रतिसाद मिळत नव्हता। त्यामुळे अलीकडच्या 10 वर्षात पोलिसांनी आक्रमकता वाढवत माओवाद्यांच्या गोळीला गोळीनंच उत्तर द्यायला प्राधान्य दिलं। यासोबत गेल्या 3 वर्षात तर छत्तीसगड सीमेकडील घनदाट जंगलात तब्बल 11 पोलीस मदत केंद्रांची उभारणी करत माओवाद्यांच्या अस्तित्वाला सुरुंग लावला गेला। त्यामुळे नक्षली नेता भूपतीसह अनेक मोठ्या माओवादी नेत्यांनी आत्मसमर्पण केलं। 2005 सालापासून आतापर्यंत तब्बल 794 माओवादी पोलिसांना शरण आलेले आहेत। 11 आउटपोस्ट, 3000 स्क्वेअर किलोमीटरचे सिक्युरिटी व्हॅक्यूम कमी केला आहे। आता एक पण आमच्या जिल्ह्याची सीमा नाही आहे जिथे आमचे सिक्युरिटी फोर्स पोहोचू शकत नाही। त्यामध्ये इफेक्टिव्ह एरिया डॉमिनेशन आणि ते पोस्टला स्टेबिलाइज करणे आणि त्या पोस्टचे जवळपासचे जे गाव आहेत त्यांना मूलभूत सुविधा, रोड, मोबाईल टावर्स आणि इतर सुविधा पुरविणे हे गडचिरोली पोलीसचे पुढचे दिशा राहणार आहे। पोलिसांची आक्रमक भूमिका आणि अतिदुर्गम भागातील नागरिकांपर्यंत पोहोचून त्यांना विकासाची झलक दाखवल्यानंतर नागरिकांचा पोलिसांना पाठिंबाही वाढला आणि त्यामुळे माओवाद्यांना काढता पाय घेण्याशिवाय दुसरा पर्याय राहिला नाही। या सर्व प्रक्रियेत अनेक वर्ष पिचल्या गेलेल्या आदिवासींच्या उत्थानासाठी आता तरी प्रयत्न व्हावेत अशी अपेक्षा गडचिरोलीचे खासदार डॉक्टर नामदेव किरसान यांनी संसदेत बोलताना व्यक्त केली आहे। सॉफ्ट टारगेट नक्सलवादियों का भी आदिवासी है, पुलिस का भी आदिवासी है। तो ये अगर समस्या समाप्त करनी है तो ये जो छोटे छोटे लोगों की समस्या है वहां के, वो समस्या के ऊपर हमको ध्यान देना पड़ेगा, उनके समस्या का समाधान निकालना पड़ेगा। नागरिकांना नक्षली प्रभावातून कायमचं दूर ठेवायचं असेल तर त्यांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणावं लागेल याची कल्पना राज्यकर्त्यांनाही होती। त्यामुळे या भागातल्या नागरिकांसाठी पोलिसांच्याच पुढाकारानं विविध योजना राबवल्या जात असल्याचं पोलीस अधीक्षक निलोत्पल यांनी सांगितलं। पहिले पोलीस दादालोरा खिडकी, नंतर प्रोजेक्ट उडान, एक गाव एक वाचनालय आणि माओवाद्यांसाठी, आत्मसमर्पित माओवाद्यांसाठी प्रोजेक्ट संजीवनी दादालोरा खिडकीच्या माध्यमातून पूर्ण महाराष्ट्रामध्ये 16 लाख बेनिफिशियरीज आणि गडचिरोलीमध्ये जवळपास 13 लाख नागरिकांपर्यंत आम्ही पोहोचू शकलो आहे। आणि प्रोजेक्ट उडानमध्ये स्किल डेव्हलपमेंट, सेल्फ एम्प्लॉयमेंट ऑपॉर्च्युनिटी आणि एम्प्लॉयमेंट ऑपॉर्च्युनिटी आम्ही 14,000 पेक्षा जास्त युवकांना प्रोव्हाइड केलं आहे। जिथे जिथे सध्या आमचे कनेक्टिव्हिटीचे इश्यूज आहे ते पण आम्ही रिझॉल्व्ह करू।
देशाच्या गृहमंत्र्यांनी 31 मार्चपर्यंत माओवाद संपवण्याचं लक्ष्य ठेवलं होतं. आज पोलिसांच्या रेकॉर्डनुसार छत्तीसगड सीमेकडील भागात केवळ 6 सशस्त्र माओवादी शिल्लक आहेत. पण त्यांच्या हालचाली कुठेच दिसत नसल्यामुळं ते छत्तीसगडमध्ये पळून गेले असण्याची किंवा चळवळीतूनच बाहेर पडले असण्याची शक्यता वर्तवली जाते. आज गडचिरोली जिल्हा आणि संपूर्ण महाराष्ट्र पूर्णपणे नक्षलमुक्त झालेला नसला तरी नक्षल्यांच्या दहशतीतून मात्र मुक्त झालाय असं म्हणता येऊ शकेल. त्यामुळे या जिल्ह्याच्या दुर्गम भागातले नागरिक आता मोकळा श्वास घेतायत आणि याचं श्रेय पोलीस यंत्रणेचंच आहे, यात शंकाच नाही. मनोज ताजने, लोकशाही मराठी, गडचिरोली. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.